सभी चीजों में भारतीय जनता पार्टी को इसमें इन्वॉल्व करना ठीक नहीं है। मुंबईच्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली। या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आला। चेंबूर दुर्घटनेला कंत्राटदार जबाबदार असल्याचं या अहवालातून समोर आलं। कंत्राटदाराला 5 लाखांचा, सल्लागाराला 2 लाखांच्या दंडाची शिफारस करण्यात आली। तर या प्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली। तसंच या प्रकरणानंतर झाडांच्या सुरक्षेसाठी नवी एसओपी लागू होणार आहे। या चौकशी अहवालातून काय नेमकं समोर आलं आपण पाहूया। मुख्य निष्कर्ष काढण्यात आला की झाड पडण्यामागे एकच कारण नाही। मुसळधार पाऊस, वाऱ्याच्या वेगासह इतर नैसर्गिक घटकांचा यामध्ये परिणाम दिसतोय। यामध्ये कुणालाही क्लीन चिट नाही। उद्यान विभाग सकृत दर्शनी दोषी नाही, रस्ते विभाग सकृत दर्शनी दोषी नाही, तर कंत्राटदार गवार कन्स्ट्रक्शन यांना 5 लाख रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे। तर सल्लागार माहीम तुरा कन्सल्टंटला 2 लाख रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे। समितीचं निरीक्षण असं आहे की उद्यान विभागानं आधीच रस्ते विभागाला इशारा दिला होता। कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नाही। केवळ कंत्राटदारालाच संपूर्ण दोषी ठरवणं योग्य नाही। तर या पुढे काय, तर झाडांसाठी स्वतंत्र एसओपी ही तयार करण्यात येणार आहे आणि यासाठी वृक्षतज्ञांची नियुक्ती करण्यात येईल असा अहवाल समोर आला आणि झाडांभोवती अतिरिक्त कॉन्क्रिटीकरण टाळण्याच्या सूचना यात देण्यात आलेल्या आहेत। तर महत्त्वाची शिफारस कुठली यातली, तर प्रत्येक प्रकल्पात झाडांचं संरक्षण हा निविदेचाच भाग असावा। झाडांच्या देखभालीसाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब व्हावा। संयुक्त पाहणी आणि नियमित सुरक्षा ऑडिट हे बंधनकारक राहील। आणि आता एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून।